वेलकम टू नालंदा कोचिंग क्लासेस. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.4 मधला क्वेश्चन नंबर 4, 5, 6 आणि मेन जो क्वेश्चन पेपर आहे किंवा क्वेश्चन आहे तिसरा, तर तो सॉल्व करणार आहे. याच्या अगोदर क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मधला 1, 2 आणि 3 सॉल्व केलेला आहे प्रॅक्टिस सेट 2.4 मधला. ठीक आहे. तर याच्या ऑलरेडी जे चॅनलवरती प्लेलिस्ट बनवलेली आहे, तर ती चॅप्टर नंबर 1 कंप्लीट केलेला आहे आणि चॅप्टर नंबर 2 मधले 2.3 पर्यंत सगळे प्रॅक्टिस सेट व्यवस्थित कंप्लीट केलेले आहेत. तर बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. या प्रत्येक टॉपिकचं वेटेज जे आहे ना 10 ते 12 मार्क किंवा 8 ते 10 मार्काचं असणार आहे. त्यामुळे हे टॉपिक व्यवस्थित करून ठेवा. तर या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4, 5, 6 आणि मेन क्वेश्चन नंबर तिसरा आपण सॉल्व करूयात. तर कसे सॉल्व करायचं तर ते बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये चौथा जो क्वेश्चन आहे तर तो काय सांगतो, तर सॉल्व युजिंग फॉर्म्युला. त्यात 5m चा वर्ग वजा 4m वजा 2 हे ऑलरेडी जनरल फॉर्ममध्ये दिलेले आहे. फक्त याला कम्पेअर करायचे कशासोबत, तर आपलं जे जनरल फॉर्म आहे तर त्याच्यासोबत कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर करत असताना आपल्याला लिहावं लागतं कम्पेअरिंग द अबो इक्वेशन विथ am प्लस am स्क्वेअर प्लस bm इज इक्वल टू c बरोबर 0. ह्याच्यासोबत तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. ए बी आणि सीच्या व्हॅल्यू लिहायचे आहेत. ए बी सी काय येणार मग, ए बरोबर 5, बी तुमचा आहे वजा 4 आणि सी आहे वजा 2. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला ए बी आणि सीच्या व्हॅल्यू या ठिकाणी भेटलेल्या आहेत. तर मग ए बी सीच्या व्हॅल्यू ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस क्वाड्रॅटिक फॉर्म्युला जो आहे तर त्या क्वाड्रॅटिक फॉर्म्युलामध्ये बी स्क्वेअर म्हणून आपण पहिल्यांदा कशाचं व्हॅल्यू काढून घेतो, बी स्क्वेअर मायनस 4ac याचं व्हॅल्यू काढून घेतो. बीचं व्हॅल्यू काय, वजा 4चा वर्ग म्हणजेच मायनस 4 स्क्वेअर मायनस 4. एचं व्हॅल्यू आहे तुमच्याकडं 5 आणि बीचं सीचं व्हॅल्यू आहे मायनस 2. हे जर सॉल्व करायचं असेल तर वजा 4चा वर्ग काय होतो, वजा 4 असो किंवा अधिक 4 असो त्यांचा वर्ग होतो 16 वजा हा वजा जो आहे हा वजा आणि हा वजा काय होतो अधिक होतो. वजा वजा अधिक 4 पंचे 20 आणि 2 20 दोन्ही 40 म्हणजेच 40 आणि 16चं जे आहे बेरीज किती होती तर 56 ही कशाची बेरीज येते, 40 आणि 16ची. मग हे जे पूर्ण जे तुम्ही हे व्हॅल्यू आहे ह्याचं व्हॅल्यू किती आलेलं आहे तर 56 हे व्हॅल्यू आलेलं आहे. मग आपला जो फॉर्म्युला आहे क्वाड्रॅटिक फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला काय सांगतो, व्हेरिएबल काय घेतलेला आहे इथं तर यम हे व्हेरिएबल यूज केले म्हणून आपण इथं लिहितो यम बरोबर मायनस बी एकदा प्लस एकदा मायनस प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac हे तुमचा फॉर्म्युला आहे क्वाड्रॅटिक फॉर्म्युला अपॉन 2a. ठीक आहे. हा क्वाड्रॅटिक फॉर्म्युलामध्ये आता व्हॅल्यू ठेवा. एची व्हॅल्यू एच्या जागी बीच्या जागी सीच्या जागी बरोबर. बी किती आहे याच्यात -4 प्लस मायनस. ओके. मग आता ह्याचं पूर्ण व्हॅल्यू किती आलेलं आहे, बी स्क्वेअर मायनस 4aचं व्हॅल्यू आलेलं आहे 56. मग आपण इथं काय लिहितो 56 हा प्राईम नंबर नाही त्याच्यामुळे ह्याचे फॅक्टर होत असतात 2. एचं व्हॅल्यू आहे आपल्याकडं 5. ठीक आहे. हे झालं तुमचं. मग ह्याला सॉल्व कसं करायचं तर इथं ब्रॅकेट करा, 4ला मायनस साईन असलं की थोडं ब्रॅकेट करा म्हणजे व्यवस्थित दिसतं, कन्फ्युजन होणार नाही. तर आता तुम्हाला फॅक्टर्स करावे लागतील. कशाचे तर 56चे फॅक्टर्स करावे लागतील. 56चे फॅक्टर करत असताना कसं काढणार तर 56ला पहिले दोन्ही फॅक्टर करा, 2चे फॅक्टर करा किंवा दोन्ही भाग द्या. दोन्ही भाग दिला तर किती येतं, 56ला जर दोन्ही भाग दिला 28, 28 दोन्ही 56, 28ला दोन्ही भाग जातो बरोबर आहे 14 दोन्ही 28. मग 14ला सुद्धा दोन्ही भाग जातो कधीपर्यंत 7 पर्यंत, 7 दोन्ही 14. बट 7ला आता दोन्ही भाग जातो का, नाही जात, म्हणून 7ला 7नेच भाग जातो आणि शेवटी राहतं 1. मग आता आपल्याला ह्या दोघांची जोडी भेटली म्हणजे हे ब्रॅकेटच्या बाहेर येईल. कसं येणार बघा, वर्गमुळात किंवा बाहेर 2 येईल आणि वर्गमुळात राहतं काय 2 गुणिले 7. ह्याचाच अर्थ असा होतो की 2 वर्गमुळात 7 दोन्ही 14. ठीक आहे. मग आपण 56च्या वर्गमुळात 56च्या जागी आपण हे व्हॅल्यू यूज करू शकतो. म्हणून इथं लिहिणार मी कसं लिहितो तर हा मायनस आणि हा सूत्राचा मायनस, सॉरी इथं मायनस राहिलं, हा सूत्रातला मायनस आणि हा त्या नंबरचा मायनस. मायनस मायनस काय होतो प्लस होतो, प्लस इथं आणि इथं मायनस वर्गमुळात. आता हे वर्गमुळात 56 आहे ना तर त्या वर्गमुळात 56च्या जागी आपण लिहू काय शकतो 2 वर्गमुळात 14. मग इथं लिहितो 2 वर्गमुळात 14. छेदामध्ये 5 गुणिले 2 आहे, 5 गुणिले 2चा गुणाकार किती होतो 10. ठीक आहे. मग आता आपल्याला कॉमन काढायचं आहे, 4 आहे, 4 मध्ये कॉमन काय निघतं 2 गुणिले 2 म्हणजेच 4 होतं. इथं बघा 4चं आपल्याला काय करायचं आहे कॉमन काढायचं आहे 4चे जर अवयव केले तर 2 गुणिले 2 होतात.
2चे जर अवयव करायचं असेल तर 2 गुणिले 1 होतात. ह्या 2 मधलं 1 कॉमन काढलं, ह्या 2 मधला 2 कॉमन निघतो. मग इथं बाहेर निघतो 2, राहतं काय कंसामध्ये, मग इथं 2 जर बाहेर काढला तर कंसामध्ये राहतो इथला हा 2 आणि इथला 1, म्हणून 2 अधिक आणि 1 प्लस 1 मायनस कंसामध्ये 1 प्लस 1 मायनस वर्गमुळात 14. ठीक आहे, हा 2 कॉमन काढला आपण बाहेर अपॉन 10. हे झालं तुमचं पुढची स्टेप. आता ह्या दोन्ही ह्या 10ला भाग जातो. बे एक बे, बे पंचे 10. मग आता कंसा म्हणजे राहिलं काय, शिल्लक राहिलेला कोणत्याही व्हॅल्यू, तर हा पार्ट वेगळा आहे. हा पार्ट आपण काय केलेला आहे, रफ केलेला आहे. हा उत्तराचा एक पार्ट आहे हा, आणि हा एक उत्तराचा पार्ट आहे. तर आपण पुढचं बघू काय होतं. तर राहिलं काय कंसामध्ये, शिल्लक काय राहिलं तर वर्गमुळात कंसामध्ये 2 अधिक वजा वर्गमुळात छेदात 5 हे राहिलेलं आहे. इथं लिहून घेतो परत एकदा. 2 एकदा प्लस एकदा मायनस वर्गमुळात 14 छेदात किती राहिलं 5. बरोबर आहे. मग हे जे व्हॅल्यू आहे ना, किंवा हे जे व्हॅल्यू आहे, तर आपल्याला उत्तर भेटलं फायनल उत्तर. मग आपल्याला रूट किती भेटत असतात, 2 रूट भेटत असतात. म्हणून ह्याला एकदा प्लसमध्ये लिहिता आणि एकदा मायनसमध्ये लिहा. म्हणजेच फायनल आन्सर काय होतं, तर द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर. अशा पद्धतीनं हे फायनल आन्सर येतं. दोनदा आपण काय केलं येतं, रूट लिहून टाकले, त्यांच्या सांगितलं. बघा हा पहिला होता पार्ट, हा पार्ट 1 होता ह्या क्वेश्चनचा, आणि हा पार्ट 2 आहे. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा. आणि हा जो पार्ट केलेला आहे आपण, तर हा सगळा काय रफचा भाग आहे, रफ. ओके, क्वेश्चन नंबर 5 डिस्कस करूयात. क्वेश्चन नंबर 5 काय आहे, तर वायचा वर्ग अधिक 1/3 y बरोबर 2. हे आता जनरल फॉर्ममध्ये नाही, आपल्याला इथं फ्रॅक्शनमध्ये काय दिसतं, 3 दिसतं. तर त्याला 3ला घालून टाकायचं आपल्याला, या 3ला घालून टाकायचं. म्हणजे डायरेक्ट कट करू शकतो का आपण, नाही. ही जी डाव्या साईडची बाजू आहे, ह्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला कितीनी गुणाकार करावा लागतो, मल्टिप्लाय करावा लागतं, तर 3नी मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणून इथे लिहितो मल्टिप्लाइंग बाय 3 ऑन बोथ साईड. बघा 3 गुणिले वर्गमुळा पायचा वर्ग अधिक वायचा वर्ग अधिक 3 गुणिले 1/3 y बरोबर 2 गुणिले 3. दोन्ही बाजूला आपण काय केलेलं आहे, 3नी गुणाकार केलेला आहे. 3 गुणिले वायचा वर्ग काय होतो, 3 वायचा वर्ग होतो, अधिक हा अंशातला 3 आणि छेदात निकट होतो, इथं राहतं 1 y, म्हणजेच आपण नुसता y लिहू शकतो, बरोबर 2 गुणिले 3 म्हणजेच 6. ठीक आहे, हे तुमचं गुणाकार केल्यामुळे हे आला. आता ह्याला अजून जनरल फॉर्ममध्ये लिहायचं झालं तर हा 6 उजव्या बाजूला आहे, त्याला डाव्या साईडला घेऊन या. म्हणजेच काय होतं, 3y वर्ग अधिक y हा बरोबरच्या जागी +6 आहे, तर तिकडे आल्यावरती -6 होतो, बरोबर 0. मग आता कम्पेअर करायचं. ओके, कम्पेअरिंग द अबो इक्वेशन विथ त्या तुमचं जनरल फॉर्म आहे त्याच्यासोबत. मग लिहिणार कसं, कम्पेअरिंग अबो इक्वेशन, हे वरचं जे दिलेलं इक्वेशन आहे हे, तर त्याला आपण AY वर्ग अधिक BY + C ह्या जनरल फॉर्मसोबत काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. मग कसं होणार, Aचं व्हॅल्यू किती येतं, A बरोबर येतं तुमचं 3, B बरोबर येतं 1 आणि C बरोबर येतं -6. हे तुमच्या A, B आणि Cच्या व्हॅल्यू आहेत. ज्यावेळेस आपल्याला A, B आणि Cच्या व्हॅल्यू भेटत असतात, त्याच्यानंतर आपण काय करत असतो, तर एक छोटंसं एक सूत्र आहे तुमचं, ते कोणतं, तर B² - 4AC काय करून घेत असतो, सॉल्व करून घेत असतो. मग B किती आहे, B आहे 1, म्हणजेच 1चा वर्ग येतो इथं, वजा 4. Aचं व्हॅल्यू आहे आपल्याकडं 3. ठीक आहे, हे विचार करायचा. आता हे फायनल आन्सर आहे तुमचं, हे फायनल तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर हे आलेलं आहे, आणि त्याला आपण जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करून ABCच्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. A किती आहे 3 आणि C किती आहे, मग तुमचं C आहे -6. मग आता ह्यांचा गुणाकार करा. Aचा वर्ग किंवा 1चा वर्ग किती येतो, 1चा वर्ग असतो तुमचा 1, 1चा वर्ग येतो 1, हा वजा आणि हा वजा काय होतो, अधिक होतो. 3 आहे ना, 3 चौक 12. ओके, 12 गुणिले 6, 12 सखम 72, म्हणजेच 1 अधिक 72 म्हणजेच तुमचं फायनल आन्सर येतं 73. 73 हे तुमचं फायनल आन्सर येतं. कशाची व्हॅल्यू, या पूर्ण याची इक्वेशनची व्हॅल्यू किती आली, 73 व्हॅल्यू आली. ठीक आहे, मग आपण आपलं जे क्वाड्रॅटिक फॉर्म्युला आहे, तर तो क्वाड्रॅटिक फॉर्म्युला काय आहे, इथं व्हेरिएबल y घेतले म्हणून y लिहितो, y बरोबर -b एकदा प्लस एकदा मायनस √b² - 4ac. ह्याला आपण आता सॉल्व केलेला आहे. मग त्याचं व्हॅल्यू आपल्याला 73 भेटलेलं आहे. आणि 2a हे तुमचं सूत्र, मग याच्यात व्हॅल्यू ठेवा. मग आता या सूत्रामध्ये व्हॅल्यू ठेवून टाका. -b चं व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजेच
वजा 1 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac वर्गमुळात 4ac व्हॅल्यू काय आलेलं आहे तर 73 आपल्याला व्हॅल्यू भेटले. म्हणजे डायरेक्ट आपण इथं काय लिहू शकतो 73 लिहू शकतो 73. आणि छेदामध्ये 2 गुणिले एचं व्हॅल्यू आहे आपल्याकडं 3. मग आता ह्याला जर सॉल्व केलं आपण तर काय होतं तर वजा 1 अधिक आणि वजा 73 हे प्राईम नंबर आहे त्याचे फॅक्टर होत नाहीत म्हणून 73ला 73 आपण लिहू शकतो आणि छेदामध्ये 3 गुणिले 6 हे आपल्याला फायनल आन्सर भेटलेला आहे. मग फायनल आन्सर भेटलेला आहे तर ह्याच्यापेक्षा जास्त आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही म्हणून आपण काय करतो तर आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या 2 व्हॅल्यू असतात म्हणून याला आपण एकदा प्लस आणि एकदा मायनसमध्ये लिहू शकतो. y बरोबर -1 प्लस √73/6 अँड किंवा ऑर खाली लिहितो आता y बरोबर -1 √73/6 हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. मग इथं फायनल लाईन काय लिहावी लागते द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर. हे तुमचं फायनल आन्सर झालेलं आहे. असं फायनल आन्सर लिहावं लागतं. हा होता क्वेश्चन नंबर 5 जे की आपण व्यवस्थित सॉल्व केलेलं आहे. जिथं प्रॉब्लेम असेल तर तिथं विचारा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता आपण पुढचं क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करूयात. क्वेश्चन नंबर 6 जो आहे तर तो 5x वर्ग अधिक 13x प्लस 8 बरोबर 0. हे सुद्धा एकदम सिंपल आहे. तर हे दिलेलं जे इक्वेशन आहे तर त्याला कंपेअर करायचं कशासोबत तर द अबो इक्वेशन विथ ax² प्लस bx प्लस c आणि abcच्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटत असतात. तर a किती आहे a बरोबर 5, b बरोबर 13 आणि c बरोबर आहे 8. हे आपल्याला abcच्या व्हॅल्यू या ठिकाणी भेटलेले आहेत. मग आपण पहिल्यांदा व्हॅल्यू कशाचं काढतो तर b² - 4ac व्हॅल्यू काढतो. मग b किती आहे आपल्याकडं 13चा वर्ग वजा 4a किती 5 ओके आणि c किती आहे 8. ह्यांचा जर गुणाकार केला तर काय होतं 13चा वर्ग होतो 169 येतो 13चा वर्ग 169 मायनस हा 4 इंटू 5 म्हणजेच 20 आणि 20 इंटू 8 म्हणजेच किती ओके 4 इंटू 5 इंटू 8 जर ह्यांचा तुम्ही गुणाकार केला तर 169 मायनस 4 इंटू 5 20 इंटू 8 160 येतं. मग 169 मधून जर 160 जर गेले तर राहतं काय तुमच्याकडं 9 राहतं. म्हणजेच हा जो b² - 4ac आहे त्याचं व्हॅल्यू किती आले आहे आपल्याकडं 9 ही व्हॅल्यू आलेली आहे. मग आपला क्वाड्रॅटिक फॉर्म्युला काय सांगतो तर क्वाड्रॅटिक फॉर्म्युला असा आहे तो x बरोबर -b प्लस मायनस √b² - 4ac हा तुमचा क्वाड्रॅटिक फॉर्म्युला आहे अपॉन 2a. मग ह्यांच्या व्हॅल्यू ठेवून द्या याच्या जागी तर काय होतं बीचं व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं b म्हणजे 13 म्हणजेच वजा 13 येईल इथं वजा 13 इथं प्लस इथं मायनस. आता हे जे सॉल्व केले ना b² - 4ac त्याचं व्हॅल्यू आले आपल्याला 9 व्हॅल्यू भेटलेलं आहे. 9च्या जागी 9 ठेवा अपॉन 2a. एचं व्हॅल्यू किती आहे 2 गुणिले a आहे आपल्याकडं 5. ठीक आहे. मग पुढं सॉल्व कसं होणार -13 प्लस मायनस √9 आहे म्हणजे 9 कशाचा वर्गमूळ आहे तर वर्गमूळ 9 आहे हे 3चा आहे म्हणून वर्गमुळात 9च्या जागी आपण 3 लिहिलं 9चं वर्गमूळ 3 येतं. मग 5 गुणिले 2 10. ठीक आहे 2 व्हॅल्यू भेटले आपल्याला. मग आपण ह्याला एकदा प्लस आणि एकदा मायनसमध्ये लिहू शकतो. कसं लिहिणार मग x बरोबर -13 प्लस 3/10 और x बरोबर -13 - 3/10. मग आता ह्यांचं काय पुढं सॉल्व होतं ना सिम्प्लिफाय होतं 13 + 3 म्हणजे एक मायनस एक प्लस आहे मग मायनस होतं 13 मधून 3 गेले वजा 10 राहिले संख्या मोठी आहे प्लस छेदात 10 और x बरोबर मायनस प्लस पण संख्या मोठी आहे मायनस 13 आणि 3 16 13 + 3 16/10. ओके मग एक्सचं व्हॅल्यू भेटतं 10 1 जार 10 10 1 जार 1 -1 आलं. एक्सचं व्हॅल्यू किती आलं इथं -1 और इकडे एक्सचं व्हॅल्यू येतं एक्स बरोबर किती येतं 8 2 8 जार 16 आणि 2 5 जार 10 म्हणजेच -8/5 हे तुम्हाला इकडचं सेकंड रूट भेटलेलं आहे. मग आपण इथं फायनल आन्सर लिहू शकतो.
फायनल आन्सर कसं लिहिणार, आपल्याला 2 रूट भेटले ना, आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक एखादं जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्याच्या 2 रूट भेटत असतात, म्हणून आपण म्हणू शकतो -1 अँड -8/5 are the given roots of given quadratic equation. quadratic equation हे तुमचं फायनल आन्सर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, हे होतं पहिला पार्ट, हा दुसरा, ओके, आणि हा तिसरा पार्ट. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा, परत काय करायचं, सॉल्व करा. 3 मार्कासाठी हा प्रश्न असतो परीक्षेमध्ये, जर आला तर आपला हा प्रश्न चुकला नाही पाहिजे. ओके, आता लास्ट आहे ह्या प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा प्रश्न आहे, तर तो म्हणजे फ्लो चार्ट दिलेला आहे. क्वेश्चन वाचतो मी, समजावून सांगतो, लक्ष द्या. विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन. हे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला फ्लो चार्टमध्ये आणि सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन युझिंग फॉर्म्युला मेथड, जे आत्ता केलेलं आहे तेच, काहीच नाही, सेम आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने खायला सांगितलेलं आहे. आतापर्यंत म्हणलं होतं वरण भात खा, आता सांगते भात वरण खा. ओके, तेच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. कम्पेअर इक्वेशन, कशासोबत कम्पेअर करा, हे इक्वेशन आपल्याला कम्पेअर करायचे कशासोबत, तर ax² + bx + c म्हणजे जनरल फॉर्मसोबत, आणि b² - 4ac व्हॅल्यू काढायचे, जे आपण आतापर्यंत करत आलेले आहे. राईट फॉर्म्युला टू सॉल्व, क्वाड्रॅटिक फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. त्याच्यानंतर ABCच्या व्हॅल्यूज पुट करून रूट्स काढायचे, सेम टू सेम आहे. मग आपण जनरल फॉर्म आपलं काही इक्वेशन लिहून घेतो. पहिले काय आहे इक्वेशन, तर x² + 2√3 x + 3 = 0. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याला कम्पेअर करायचे आहेत कशासोबत, ax² + bx + c = 0 ह्याच्यासोबत कम्पेअर करायचं. म्हणून कम्पेअरिंग द गिवन इक्वेशन विथ ax² + bx + c ह्याच्यासोबत मला कम्पेअर करायचं आहे, आणि ABCच्या व्हॅल्यू आपल्याला भेटत असतात. एची व्हॅल्यू किती आहे, मग एची व्हॅल्यू या ठिकाणी भेटते 1. ए बरोबर इथं काहीच नाही म्हणजे 1 असतं, ए बरोबर 1, बी बरोबर 2√3 आणि सी बरोबर 3. आता हे बीचं व्हॅल्यू आलेलं आहे 2√3, त्याच्यामुळे गडबड होते, गोंधळ होते आणि अवघड वाटते हे उत्तर, बट एकदम सिम्पल आहे. पहिलं काय करायचं आपल्याला, हे जे आहे ना हे सॉल्व करायचं, ह्या सूत्रानं सॉल्व करायचं, फाइंड व्हॅल्यू ह्याचं काढायचं पहिलं आपल्याला. मग व्हॅल्यू b² - 4ac, ओके, ह्याचं व्हॅल्यू काढायचं आहे. म्हणजे बीच्या जागी कशाची व्हॅल्यू ठेवलं, बीचं 2√3 पूर्ण कंसाचा वर्ग आहे ना, बीचा वर्ग आहे म्हणजे ह्या पूर्ण व्हॅल्यूचा वर्ग आहे, -4, ए किती आहे 1 आणि सी आहे तुमच्याकडं 3. जर ह्याला सॉल्व केलं तर काय होतं, तर बघा 2चा वर्ग 4 होतो, त्याच्यानंतर हा वर्गमूळ कटतो आणि हा वर्ग कटतो, राहतं काय गुणाकारचं चिन्ह आणि 3, आणि दुसऱ्या याच्यामध्ये हा मायनस सिम्बॉल, 4 × 1 = 4 आणि 4 × 3 = 12 म्हणजे 4 × 3. तर ह्याचं उत्तर येतं 4 × 3 = 12, 4 × 3 = 12 म्हणजेच 12 - 12 ह्याचं उत्तर येतं 0. म्हणजे पूर्ण जे ह्याचं व्हॅल्यू आहे ना, तर ह्याचं व्हॅल्यू किती आलेलं आहे आपल्याला, 0 व्हॅल्यू भेटलेला आहे. म्हणून जो आपला क्वाड्रॅटिक फॉर्म्युला आहे तो क्वाड्रॅटिक फॉर्म्युला काय आहे आपला, तर x बरोबर -b + -√b² - 4ac / 2a हा तुमचा आहे क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायचे -b किती आहे, b किती आहे तर 2√3 आणि ह्या पूर्ण इथं प्लस मायनस, इथं प्लस आणि इथं मायनस, ह्याचं व्हॅल्यू किती आलेलं आहे 0 आलेलं आहे, अपॉन 2 × एचं व्हॅल्यू 1 आहे. म्हणून आता हे बघा 0नी कशाला ॲडिशन केलं किंवा डिवाइड केलं तर व्हॅल्यू काय येतं 0 येतं, म्हणून आपण 0 नेक्स्ट स्टेपमध्ये गाळून टाकू, म्हणजेच इलिमिनेट करू, त्याला घेऊच नाही. तर मग काय होतं -2√3/2 बेक बे. मग आता ह्यांना भाग जातो ना, ओके, इथं काय राहिलं आपलं, ह्याला भाग जातो कशाला, हा आणि हा, 2नी 2ला भाग जातो, मग राहतं काय फक्त √3 म्हणजेच बरोबर -√3 राहतं. हे तुमचं उत्तर आहे. मग आपल्याला रूट तर 2 पाहिजेत ना, ते म्हणते फाइंड द रूट्स, हे रूट्स फाइंड करा म्हणते, रूट्स फाइंड करा म्हणजे 2 रूट्स सांगायचे आपल्याला. म्हणून आपण लिहू शकतो x बरोबर -√3 आणि x बरोबर -√3 हे तुमचं फायनल आन्सर आहे. बट फायनल आन्सर लिहिताना आपल्याला लाईन लिहावी लागते, ती लाईन आहे
ती लाईन म्हणजे द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन थोडं शॉर्ट लिहितो मी, क्वाड्रॅटिक इक्वेशन आर किती आहे -√3. हे तुमचं फायनल आन्सर अँड -√3 हे तुमचे फायनल आन्सर या ठिकाणी भेटलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 2.4 सक्सेसफुल्ली कंप्लीट केलेला आहे. ओके, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा, ह्या व्हिडिओला शेअर करा, नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर आतापर्यंत चॅप्टर 1 चॅप्टर 2 कंप्लीट केलेलं आहे. बाकीच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी